हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या मंगळवार 23 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. अवनी ही आता डांगटांच्या घरामध्ये रूळ लागली आहे. तिला हे घर, या घरातील माणसं आवडायला लागली आहे आणि यातूनच तिने अशी एक गोष्ट केली ज्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसला आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अवनी ही सकाळी लवकर उठली तेव्हा राजा, पाण्या, धन्या सगळे झोपलेलेच होते. राजा झोपलेला होता आणि अवनीला असं वाटलं की मी राजाची चेष्टा करते आणि राजाच्या तोंडावर पाणी मारून त्याला उठवायचं असं अवनीने ठरवलं. पण त्याच वेळेस राजाने अवनीला पाय मारला आणि अवनीने चुकून हा पाण्याचा ग्लास पाण्याच्या तोंडावर फेकला. पाण्या याने कसलाही विचार न करता पाण्या झोपेतून जागा झाला आणि अवनीवर त्याने हात उचलला. त्यामुळे अवनी खूप घाबरली, रडू लागली आणि घर सोडून निघून गेली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच घरात सगळ्यांची जेवणं झालेली असतात आणि अवनी ही किचनमध्ये पाणी पित असते. यशादा तिला विचारतो, आज तुम्ही हॉस्टेल पाहायला गेला होता ना? मग काय झालं? सापडलं का हॉस्टेल? अवनीला आश्चर्य वाटतं आणि अवनी विचारते, तुम्हाला कसं कळलं की आज आम्ही हॉस्टेल पाहायला गेलो होतो? तुम्हाला राजाने सांगितलं का? यशराज सांगतो, नाही, राजाने सांगितलं, मी ऐकलं ऐकलं म्हणजे कानावर पडलं माझ्या. मी काय चोरून ऐकत नव्हतो. आणि तेवढ्यात राजा तेथे येऊन थांबतो. अवनी ही यशोदाला सांगते, नाही ना, मला हॉस्टेल नाही मिळालं, कारण माझ्याकडे ID कार्डसुद्धा नाही आहे आणि माझ्याकडे नोकरीसुद्धा नाही आहे, त्यामुळे मला कुणी हॉस्टेल दिलंच नाही. यशदादा, तुम्ही एक काम करता का? तुमची ओळख असेल तर एखादी छोटीशी रूम मला शोधून द्या. रूम छोटीशी असेल तरी चालेल, कारण आता मी तुमच्या इथे सुद्धा किती दिवस राहणार ना, तुम्हाला त्रास होईल. यशोदा म्हणतो, मी नक्की तुमच्यासाठी रूम शोधेल, पण असं बिलकुल म्हणू नका की तुम्ही येथे आहात त्याचा आम्हाला त्रास होतोय. उलट जोपर्यंत तुम्हाला रूम सापडत नाही तोपर्यंत तुम्ही येथेच राहा. हे ऐकून राजा खूप खुश होतो आणि म्हणतो, वा देवी आई, काय भारी भाव दिलाय मला. एकदम माझ्या मनातलं ओळखतो आणि तसाच बोलतो. यशोदा अवनीला सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊच नका, मी तुमच्यासाठी रूम शोधतो, तोपर्यंत हे घर तुमचंच आहे असं म्हणून तुम्ही राहा, कसलाही विचार करू नका. अवनी हो म्हणते आणि झोपायला निघून जाते. राजासुद्धा तेथून जाणार इतक्यात यशोदा त्याला थांबवतो आणि म्हणतो, राजा, त्यांच्यासाठी लवकरात लवकर रूम शोधावी लागेल बरं का? तर राजा म्हणतो, कशाला यशोदा, उलट त्यांच्यासाठी रूम शोधायचीच नाही. जेवढा जास्त वेळ त्या या घरात राहतील तेवढंच त्यांचा आणि आपला सहवास वाढेल. आणि ते म्हणतात ना, सहवासातूनच प्रेम येतं. काय सांगता येतं, त्या माझ्या प्रेमात पडल्या, मग कायमच्याच या घरात राहून जातील. आपल्या घराला कायमचा बाईचा आशीर्वाद मिळेल. यशोदाला खूप राग येतो. यशोदा चिडून म्हणतो, ए राजा, काय बोलतोस? तुला तरी कळतंय का? तू त्यांना या हेतूने मदत केली होती का? अरे, तू त्यांची एवढी मदत केली, स्वतःचा आमचा जीव धोक्यात घातला, आणि जर त्यांना हे कळलं ना की तुला त्यांना प्रेमात पाडायचंय, या घरात कायमचं ठेवायचंय, तर तुझी सगळी मदत शून्य होईल, एवढं लक्षात ठेव. राजा म्हणतो, अरे यशोदा, तसं नाही. यशोदा चिडून म्हणतो, त्यांनी स्वतःच्या आईबापाचं घर सोडलंय, सगळ्या कुटुंबाला सोडून त्या इथे राहत आहे. कशासाठी? स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि त्यांच्या स्वप्नांच्या आड आपण यायचं नाही, कधीच यायचं नाही. राजा म्हणतो, अरे पण यशोदा. तर यशोदा म्हणतो, गप्प बसायचं, जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं. यशोदा जाऊन पाहतो की कुणी ऐकत तर नाही आहे ना. मग तो राजाला पुन्हा एकदा ठणकावून सांगतो, राजा, त्यांची स्वप्न पूर्ण होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मला दुसरं काही नको आहे. त्यांना येथे घरात थांबवण्याचा, फसवण्याचा कसलाही विचार करायचा नाही, एवढं लक्षात ठेव. राजा म्हणतो, ठीक आहे यशोदा. राजाला टेन्शन आलेलं असतं की मी काय विचार करतोय आणि हा यशोदा काय विचार करतोय. यशोदा राजाला समजवण्याचा प्रयत्न करतो, तुला काय वाटतं, त्या आपल्या घरात राहतील? अरे का राहतील आपल्या घराकडे? ठीक आहे, आपलं घर आहे म्हणून आपल्याला आवडतं, पण त्यांच्या नजरेने पहा ना, जुना भूत बंगला आहे हा. तिथे बाथरूममध्ये आत्ता आपण लाईट बसवले, ते सुद्धा तात्पुरते. त्यांच्या रूमला तर कडीसुद्धा नाही आहे, त्यामुळे त्यांना सेफ वाटत नाही. आणि अशा घरात त्या का राहतील? हे ऐकताच राजाला एक आयडिया सुचते. राजा तेथून जाणार तर यशोदा त्याचा हात पकडून त्याला थांबवतो आणि विचारतो, कुठे चाललाय? राजा सांगतो, अरे खूप महत्त्वाचं काम आहे, आलो मी आत्ता, गिफ्ट द्यायचे मला त्यांना. यशोदा विचारतो, कसलं गिफ्ट? राजा म्हणतो, आहे एक, सांगेल नंतर. राजा तेथून पळून जातो. यशोदाला कळतच नाही या राजाचं नेमकं काय चाललंय.
आणि इकडे अवनी ही तिच्या रूममध्ये असते. रूममध्ये येताच तिला बेडवर काही गिफ्ट ठेवलेले दिसतात. अवनी खूप खुश होते आणि एक एक करून हे सगळे गिफ्ट ओपन करते. तर यामध्ये काही डेकोरेशनचं सामान असतं. अवनी अजून एक गिफ्ट पाहते, तर हे गिफ्ट खूप सुंदर असतं. यामध्ये एक कुंडी असते छोटीशी, त्यात झाड असतं. मग अवनी तिसरं गिफ्ट पाहते आणि हे गिफ्ट वाजत असतं. यामधून कसला तरी आवाज येतो. अवनीला कळतच नाही हा कसला आवाज आहे. आणि अवनी हे गिफ्ट उघडून पाहते, तर या गिफ्टमध्ये चक्क नट बोल्ट आणि दाराला लावण्याची कडी असते. हे पाहून अवनीला आश्चर्य वाटतं. गिफ्टमध्ये कुणी कडी दिली हा प्रश्न अवनीला पडतो. आणि तेवढ्यात राजा रूममध्ये येतो आणि अवनीला आपलं गिफ्ट मिळालंय हे पाहून राजा खूप खुश होतो. अवनी विचारते, राजा असं गिफ्टमध्ये कुणी देतं का? काय कडी दिली आहे मला? राजा सांगतो, अहो ॲज अ गिफ्ट नाही दिलंय, असंच ठेवलं मी तिथे. अवनी विचारते, पण ही बाकीची गिफ्ट्स का दिली? आज काय माझा बड्डे आहे का? राजा म्हणतो, नाही तुमचा बड्डे नाही आहे. तुम्हाला हे घर खूप साधं वाटतं ना, मग अशा काही डेकोरेशनच्या वस्तू, तेवढंच तुम्हाला हे घर आपलंसं वाटेल म्हणून मी या वस्तू दिल्या तुम्हाला. तर अवनी म्हणते, राजा मला सुद्धा ना आधी असंच होतं. हे माझं घर, ही माझी बेडरूम, हा माझा स्टडी टेबल, हा माझा बेड. पण आत्ता माझ्या लक्षात येतं आहे, या वस्तूंना काही महत्त्व नसतं. आपण उगाच त्यांना आपलं आपलं म्हणतो, पण या वस्तूंपेक्षा घरातील माणसं महत्त्वाची असतात. कारण जर त्याच माणसांनी आपल्याला परकं समजलं, त्यांना आपली पाहण्याची नजर बदलली, तर त्या घरातल्या वस्तू कितीही छान असल्या आपल्या असल्या तरीही त्या निर्जीव असतात. सजीव लोकांनी आपल्याकडे प्रेमाने पाहायला हवं, याला जास्त महत्त्व असतं. राजाला सुद्धा ही गोष्ट पटते. अवनी विचारते, पण या कडीचं काय करायचं? ही कडी कशी लावायची? तर राजा सांगतो, आपल्याकडे आहे ना सोय. आणि राजाकडे ड्रिल मशीन असते. आणि राजा थोड्याच वेळात अवनीच्या या रूमच्या दारावर ही कडी लावून देतो. अवनी खूप खुश होते. राजा म्हणतो, झालं तुमचं काम, दारावर कडी लागली आहे. आता तुम्हाला या घरात सेफ वाटेल. फक्त एक प्रॉब्लेम आहे, आज या घराचा एक पहारेकरी नाही आहे. तर अवनी म्हणते, पण त्याची 4 राखणदार मुलं तर आहेत ना. राजा हसू लागतो आणि म्हणतो, ती तर आहेतच, पण तुमच्या दारावर कडी असली की तुम्हाला बरं वाटेल. आता तुम्ही ना निर्धास्त झोपा, कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कडी लावली आहे. आणि राजा तेथेच थांबतो. अवनी म्हणते, मला निर्धास्त झोपायचं आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. राजा विचारतो, सांगा ना, लगेच सॉल्व्ह करतो. अवनी म्हणते, तू या दाराची कडी आतमधून लावली आहे, मग तू बाहेर कसा जाणार हा प्रश्न मला पडला आहे. राजा म्हणतो, अरे वा, पकडलं मला, पकडलं, गोल्ड मेडल, हां गोल्ड मेडल मेंदू आहे तुमचा. अवनी हसू लागते. राजा म्हणतो, पाहिलंत ना, मी तुम्हाला म्हटलंय, तुम्ही असं हसला ना की सगळीकडे असं चांदणं पडतं, घरातून असा हॅपीनेस धावपळ करू लागतो. अवनी म्हणते, गपरे. राजा म्हणतो, चला मी आता बाहेर जातो, तुम्ही निवांत झोपा. राजा कडी उघडतो आणि बाहेर जाऊन उभा राहतो आणि दरवाजा लावून घेतो. अवनी एका क्षणात दरवाजा उघडते आणि स्माईल करून राजाला थँक्यू म्हणते. राजाला खूप आनंद होतो. अवनी परत दरवाजा लावून घेते. राजा म्हणतो, देवी आई, मॅडम मला थँक्यू म्हणाल्या. आणि राजा हा आनंदाने उडी मारतो, खूप खुश होतो. अवनीसुद्धा दारामागे असते, खूप खुश असते. आता अवनीच्या मनातसुद्धा राजाबद्दल काही भावना निर्माण होत आहे असंच दिसतंय. राजा खूप खुश असतो, अवनीसुद्धा खुश असते. आणि इकडे पाण्या हा बाहेर मस्त मोबाईल पाहत बसलेला असतो. काहीतरी जोक किंवा व्हिडिओ असेल त्यावर तो हसत असतो. तेवढ्यात त्याला एक फोन येतो. पाण्या फोन कट करतो आणि धन्या झोपण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर त्याला एक फोन येतो. धन्या पाहतो तर पायलचा कॉल असतो. धन्या म्हणतो, ए पाण्यादा, सांग जेवलास का? पाण्याला समजतं पायलचा कॉल आहे. पाण्या फोन उचलतो आणि म्हणतो, कशाला फोन केला आहेस? पायल काही बोलणार इतक्यात पाण्या म्हणतो, यासाठीच फोन केला असेल विचारायला, जेवलास का? जेवलो बरं का मी जेवलो, माझी सगळी भावंडं जेवली, अख्खा गाव जेवला, होनुलुलूचा प्रधानमंत्रीसुद्धा जेवला. जेवढ्यांना पोट आहे ना सगळे जेवले. अगं पुन्हा पुन्हा तोच प्रश्न का विचारतेस ग? तर पायल म्हणते, पानू, तू मला विचारावं म्हणून मी तुला हा प्रश्न विचारते. आता तू माझी जान आहे ना. तर पाण्या चिडून म्हणतो, ए पायले, तुझ्या डोक्यात काय फरक पडेल का? तुला शेवटचं सांगतो, तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे. माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे आणि आपल्या लग्नाचा विचारसुद्धा करू नकोस. आणि मग पायलला खूप वाईट वाटतं. पाण्या धन्याला विचारतो, धन्या, तू तिला फोन का दिलास? तर धन्या म्हणतो, आता कसं नाही म्हणणार, पायल वहिनींनी मागितला मग दिला. पाण्या चिडून म्हणतो, एक तर ती तुझी वहिनी नाहीये, आमचं लग्न झालंही नाही आणि होणार पण नाही. पायल म्हणते,
होईल ना आज उद्या. पाण्या म्हणतो नाही होणार. पाण्या फोन कट करतो. धन्या विचारतो अरे असं का करतोस? ती पोरगी तुझ्यावर किती प्रेम करते. तर पाण्या त्याला सांगतो अरे बाबा जे शक्य नाही आहे ना आपलं वर्तमान आणि आपला भूतकाळ याचा विचार करून मी सांगतोय की आमचं लग्न नाही होऊ शकत. पाण्या हा धन्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. आता एखादी गाडी आहे त्याच्यावर आपण चक्कर मारली ती गाडी काही आपली होत नाही. पाण्या म्हणतो तू म्हणजे पायल वहिनीची गाडी रोज चालवतो का? पाण्या म्हणतो तू झोप रे बाबा लहान आहे तू, तुला काय कळायचं नाही. आणि तेवढ्यात राजा त्याचं अंथरूण घेऊन तेथे येतो आणि अंथरूण टाकून झोपणार. इतक्यात धन्या त्याच्या अंथरुणावर येऊन झोपतो आणि विचारतो तू येथे काय करतोय? राजा सांगतो झोपायची तयारी करतोय. धन्या म्हणतो अरे येथे का झोपतोय? आतमध्ये जा ना वहिनींजवळ झोप. पण राजा त्याला काय उत्तर देत नाही आणि धन्याच्या बेडवर जाऊन झोपतो. आणि धन्या म्हणतो अरे तुम्ही असं काय करताय? राजा आता तुझं लग्न झालंय ना, लग्नानंतर तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोपायला पाहिजे वहिनींबरोबर, तू आमच्यात का झोपतोय? तर राजा हा पाण्याला म्हणतो तू म्हणतो ते खरंच आहे, हा लहान आहे आणि याने लहानांसारखं बोलावं, मोठ्यांमध्ये बोलू नये. तेवढ्यात यशोदा झोपायला येतो आणि धन्या त्याला म्हणतो ए यशोदा हे दोघे ना माझी येडी घेत आहे. पहा ना आता या राजादाने वहिनींबरोबर झोपायला पाहिजे ना, तो येथे आपल्यात का झोपतोय? यशोदा सुद्धा धन्यावर चिडतो आणि म्हणतो ए धन्या लहान आहे तू, मोठ्यांच्या गोष्टीत लक्ष द्यायचं नाही, गुपचूप झोपून घे बरं. धन्या खूप चिडतो की हे सगळे मलाच बोलतात. धन्या झोपतो, बाकीचे 3 भाऊ सुद्धा निवांत झोपतात. पण धन्या अचानक उठून उभा राहतो आणि म्हणतो तुम्ही सगळेजण मला येड्यात काढताय ना, लहान लहान म्हणून मला काही कळत नाही म्हणून. थोडे दिवस थांबा, मी ना लग्न करणार आहे आणि अशी कजाक बायको घेऊन घरात येईल ना, जी बायको त्या सुलवात्याच्या वर चढ असेल. दिवसभर नुसते धिंगाणे मारामाऱ्या राडे होतील या घरामध्ये, तेव्हा तुम्हाला कळेल कोण लहान आहे कोणाला काही कळत नाही. यशोदा पाण्या राजा सगळेजण धन्याकडे पाहतच राहतात. धन्या गप्प बसतो. यशोदा विचारतो झालं का बोलून? धन्या हा लगेच तसा झोपी जातो. सगळे भाऊसुद्धा झोपी जातात. पण इकडे अवनी ही अजून झोपलेली नसते. ती झोपण्याचा प्रयत्न करत असते पण तिला काही झोप येत नाही. आणि तेवढ्यात यशोदा हा झोपेतून उठतो, त्याला पाणी प्यायचं असतं. यशोदाला आठवतं की अवनीला पाणी दिलं की नाही. आणि तो राजाला विचारतो ए राजा उठ, त्यांना पाणी दिलं की नाही? राजा खाटकन उठून बसतो. अरे हा यार नाही दिलं, थांब मी त्यांना पाणी देऊन येतो. आणि राजा हा पाण्याची बाटली घेऊन येतो. अवनीचा दरवाजा वाजवतो. अवनी ही दार उघडते. राजा सांगतो तुमची झोप तर डिस्टर्ब नाही केली ना? अवनी म्हणते नाही. राजा म्हणतो तुमच्यासाठी पाणी घेऊन आलोय. राजा अवनीला पाण्याची बाटली देतो आणि म्हणतो झोपा आता निवांत. तर अवनी त्याला म्हणते आत येतोस का? हे ऐकून राजा खुश होतो पण यशोदा त्याला डोळे दाखवतो. लवकर बाहेर यायचं. राजा म्हणतो हो येतो ना येतो ना. आणि राजा हा रूममध्ये जातो आणि विचारतो काय झालं, तुम्हाला झोप वगैरे येत नाही आहे का? तर अवनी म्हणते तू बस ना. राजा खुर्ची घेऊन तेथे बसतो आणि विचारतो तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का? अवनी मॅडम आता खूप रात्र झाली आहे, एवढ्या रात्री घर सोडून जाण्याचा विचार करू नका, तुम्ही थांबा ना येथे, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. अवनी म्हणते अरे नाही रे, मी घर सोडून जायचं नाही बोलत आहे, मला झोप येत नाही आहे. राजा विचारतो झोप येत नाही? मग काय प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला ते सांगा. अवनी म्हणते झोपच येत नाही आहे आणि आज ते अण्णा नाही आहे ना, अण्णा कधी परत येणार? राजा हसू लागतो आणि म्हणतो तुम्हाला अण्णाची काळजी वाटते का? अहो अण्णाची काळजी नका करू, अण्णा येतील उद्या सकाळपर्यंत. अवनी म्हणते अशी कशी काळजी करू नको, मला काही कळतच नाही आहे. तेथे अण्णाला नेलंय पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस त्यांच्याशी कसं वागत असतील, अण्णाला कोठे ठेवलं असेल, मला तर खूप काळजी वाटते. राजा सांगतो तुमच्यासाठी नवीन आहे ना म्हणून तुम्हाला काळजी वाटते, पण आमच्यासाठी नेहमीचं झालं आहे. सुलवात्या काहीतरी तक्रार करणार आणि मग पोलीस हे अण्णाला घेऊन जाणार. आणि आता पोलीससुद्धा त्यांच्या ओळखीचे झाले आहेत, ते त्यांना कम्फर्टमध्ये ठेवतात, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अवनी म्हणते असं कसं टेन्शन घेऊ नका, आपलं माणूस असं कुठे असलं ना ते पण पोलीस स्टेशनमध्ये, मग मला खूप काळजी वाटते, मला टेन्शन येतं. अवनी ही चक्क अण्णाला आपलं माणूस म्हणाली. हे ऐकून राजा खूप खुश होतो. अवनी म्हणते एक काम करतोस का, मला अण्णांचा रेडिओ आणून दे. रोज रात्री ते रेडिओ लावायचे ना, तर मला आता सवय झाली आहे, त्यांच्या रेडिओच्या आवाजाशिवाय झोपच येत नाही. राजा खूप खुश होतो आणि म्हणतो हो देतो ना आणून. राजा हा बाहेर येतो तर यशोदा रेडिओ घेऊन उभाच असतो. राजा त्याच्या हातातून रेडिओ घेतो आणि विचारतो तुला कसं कळलं, तू आमचं बोलणं चोरून ऐकत होता का? अरे यशोदा, नवरा बायकोचं बोलणं चोरून ऐकणं लय वाईट रे, लय मोठं पाप असतं.
यशोदा चिडून म्हणतो, तुम्ही दोघं नवरा बायको. राजा जास्त शहाणपणा करू नको बरं का, रेडिओ दे आणि लगेच बाहेर यायचं. राजा म्हणतो येतो येतो. यशोदा बेडवर जाऊन बसतो. यशोदा त्याच्याकडेच लक्ष असतं. राजा इशारा करतो, अरे येतो ना. आणि राजा हा रूममध्ये येतो. अवनीला हा रेडिओ देतो. अवनी खूप खुश होते. राजा हा रूम बाहेर जाणार पण तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. अवनी रेडिओ सुरू करण्याचा प्रयत्न करते पण रेडिओ काही सुरू होत नाही. राजा परत येतो आणि अवनीला रेडिओ सुरू करून देतो आणि या रेडिओवर अतिशय सुंदर गाणं सुरू होतं, आकाशी झेप घेरे पाखरा. अवनी हे गाणं ऐकत असते. राजा खूप खुश होतो. अवनीच्या चेहऱ्यावर स्माईल असते आणि ही स्माईल पाहून राजा खुश होतो. बाहेर येतो, हसतच असतो. यशोदाचं त्याच्याकडेच लक्ष असतं. राजा त्याच्याकडे पाहतो आणि अंथरुणावर येऊन झोपी जातो. आणि अवनी मोठ्या आवाजात हे गाणं सुरू करते, आकाशी झेप घेरे पाखरा. आणि इकडे दत्ता आणि सुलू आत्या झोपलेले असतात. हा रेडिओचा आवाज ऐकून दत्ता दचकून जागा होतो. त्याला खूप भीती वाटते. तो सुलू आत्याला आवाज देऊन उठवतो. सुलू आत्या विचारते काय झालं. दत्ता सांगतो, अगं तो धोंडी आलाय वाटतं, रेडिओ सुरू झालाय, रेडिओचा आवाज येतोय. सुलू आत्या म्हणते, तो आज कसं काय परत येईल, आजची रात्र पोलीस त्याला सोडत नाही, उद्या येईल तो. तर दत्ता म्हणतो, मग कुणी लावला रेडिओ. सुलू आत्या म्हणते, त्याच्या पोराने लावला असेल, चल माझ्याबरोबर. पण दत्ताला भीती वाटते की धोंडी मला सोडायचा नाही. सुलू आत्या दत्ताला जबरदस्ती घेऊन बाहेर येते. हे दोघेही धोंडी अण्णाच्या घराकडे पाहतात पण घरात कुणीही नसतं. घराबाहेर धोंडी अण्णा त्यांना काही दिसत नाही. सुलू आत्या म्हणते, आता आहे ना येऊ दे त्या धोंड्याला. सुनेचा छळ केल्याप्रकरणी त्याला कायमचंच खडी फोडायला कसं पाठवते ना ते तू पाहत राहा. दत्त्या म्हणतो, तुझी आयडिया तर भारी आहे पण हे सगळं कसं होणार. सुलू आत्या म्हणते, तू ते पाहतच राहा, मी ते बरोबर करते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. यशोदा किचनमध्ये असतो. अवनी आवरून येते आणि यशोदा तिला चहा प्यायला देतो. अवनी म्हणते, यशोदा सगळी कामं तुम्हीच करता, तुमच्या भावांना सांगत जा ना थोडी कामं करायला. तर यशोदा म्हणतो, अहो झोपू द्या हो, दिवसभर खूप कष्ट करतात ते, त्यामुळे झोपतात जास्त वेळ. तर अवनी म्हणते, तुम्ही सुद्धा दिवसभर काम करता ना, राजाला उठवा ना, राजा काम करेल. तर यशोदा म्हणतो, राजा राजा कसला उठतोय, एक वेळ कुंभकर्ण उठेल पण राजा नाही उठायचा. अवनी म्हणते, खरंच. यशोदा म्हणतो, हो. आणि तेवढ्यात अवनीला एक आयडिया सुचते. अवनी चहाचा कप खाली ठेवते आणि ग्लासभर पाणी घेते. यशोदाला म्हणते, आले मी आत्ताच. अवनी ही हॉलमध्ये येते. तेथे राजा आणि पाण्या एकत्र जवळजवळ झोपलेले असतात. अवनी राजाच्या समोर येऊन उभी राहते आणि राजाच्या चेहऱ्यावर थोडंसं पाणी टाकते. पण यशोदाने सांगितल्याप्रमाणे राजा काही झोपेतून उठत नाही. अवनी आणखीन पाणी टाकते पण राजा उठत नाही. आणि अवनी थोडी पुढे येते. तेवढ्यात राजा कूज बदलतो आणि त्याची लाथ अवनीला लागते. अवनीचा तोल जातो आणि अवनीच्या हातून ग्लासमधलं सगळं पाणी पाण्याच्या तोंडावर पडतं. पाण्या खूप चिडतो, उठून उभा राहतो आणि म्हणतो, एक दिन ना ठेवून. असं म्हणून तो अवनीवर हात उचलतो. पण अवनीला पाहून तो तिच्या थोबाडीत काही मारत नाही. पण त्याचा हा आवाज ऐकून राजा धन्या झोपेतून उठतात. यशोदासुद्धा बाहेर येतो. अवनी खूप घाबरते आणि मागे जाते. त्या टेबल फॅनसुद्धा खाली पडतो. पाण्याने चक्क आपल्यावर हात उचलला त्यामुळे अवनी घाबरलेली असते. यशोदा राजा धन्यालासुद्धा जबर धक्का बसलेला असतो. अवनी रडू लागते आणि घरातून बाहेर पळून जाते. यशोदा खूप चिडतो आणि म्हणतो, ए पाण्या, तुला येडबीड लागलं की काय, अरे हात उचलण्याआधी कोण आहे ते तरी पाहायचं ना. तर पाण्या म्हणतो, अरे मला वाटलं या राजाने फालतूपणा केलाय म्हणून मी असं केलं. तर राजा चिडून म्हणतो, अरे तुला राजादामध्ये आणि वहिनीमध्ये फरक कळत नाही का रे, तुझ्या डोक्यात फरक पडेल का. धन्याला तर खूप टेन्शन येतं. राजा चिडून म्हणतो, हा आहे ना एक नंबरचा निगेटिव्ह माणूस आहे, याला काडीची अक्कल नाही आहे. तर यशोदा म्हणतो, अरे 24 तास आपल्या घरात एक बाई आहे हे लक्षात राहायला हवं, असं कसं वागता रे तुम्ही, तुझ्या डोक्यात अक्कल नाही आहे का. तर राजा चिडून म्हणतो, नाही आहे म्हणून तो असं करतोय. पाण्या चिडून म्हणतो, ए राजा, आता चान्स मिळाला म्हणून माझ्या डोक्यावर चढू नको बरं का. राजा म्हणतो, चान्स मिळाला काय, तुला अक्कल आहे का, तू काय केलंस आता. या पाण्या आणि राजामध्येच भांडण सुरू होतं. दोघे एकमेकांच्या अंगावर धावून जातात. धन्या आणि यशा त्यांना वेगळं करतात. धन्या चिडून म्हणतो, अरे बस ना, काय भांडण करताय परत परत. यशोदा म्हणतो, अरे ती अवनी बिचारी बाहेर गेली आहे, जा तिला समजवायला जा कुणीतरी. राजा हा घराबाहेर जातो. पाण्याला खूप वाईट वाटतं, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो.
फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता, भारी ट्विस्ट आला. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पाण्या हा पायलला शेवटची वॉर्निंग देईल. पायल, माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे, मी तुझ्याशी लग्न करणार नाही, त्यामुळे माझ्या मागं मागं करणं बंद कर. त्यामुळे पायल खूप दुःखी होईल. आणि दुसरीकडे राजाचा मालक नाना त्याला नोकरीवरून काढून टाकणार. राजा त्याचे पाय पकडेल. नाना, असं काय करताय? मी किती वर्षांपासून तुमच्या इथे काम करतो. तर नाना म्हणेल, अरे राजा, मला तुला नोकरीवरून नाही काढायचं आहे, पण तू त्या देशमाने साहेबांच्या पोरीला पळवलं. मी रिस्क नाही घेऊ शकत, तुला कामावर नाही ठेवू शकत. तू माझी गाडी घे आणि त्यांच्या पोरीला त्यांच्या घरी सोडून ये, मग मी तुला नोकरीवर ठेवेल. हे ऐकून राजाला जबर धक्का बसणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.